हॅलो यूट्यूब आणि नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जाणार होतो कोकणात आणि आज आपण आलो आहोत लोकमान्य टिळक सेंटरला। तर आपला हा प्रवास बाय स्कूटर नाही तर बाय ट्रेन होणार आहे, सो मजा घ्या। नमस्कार मित्रांनो, आजची ही जर्नी आपण चालू करत आहोत। एक 10-15 मिनिटात चालू होईल। तर आपण जाणार आहोत रत्नागिरीला। रत्नागिरीमध्ये खेड असं एक गाव आहे, ॲक्च्युली माझंच गाव आहे ते। तर तिकडे जाणार आहोत। एक देवळाच्या संदर्भात त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे अचानक वन डे रिटर्न येणार आहोत। तर परतीचा प्रवास पण होईल आणि आता जाण्याचा प्रवास, तर काय मजा होईल काय नाही काही माहित नाही। सो तुम्ही पण मजा घ्या आणि व्हिडिओ बघत राहा। तर छोटे छोटे व्हिडिओ जॉईन करून मी हे कंटिन्यू करेन। आता वाजले आहेत 11:16। एक 10 मिनिटात ही गाडी निघून आपल्या जर्नीची सुरुवात होईल। तर नेत्रावती एक्सप्रेस 11:40 ची सुटते आणि सीझन नसल्या कारणाने आम्हाला बसायला सुद्धा भेटलेलं आहे जनरल डब्यात। अचानक निघाल्यामुळे आपलं रिझर्वेशन नाही झालं किंवा काही नाही झालं। सो चालू करूया जर्नी। कशी होते काय होते काहीच अंदाज नाही। हा 4.5 तासाच्या प्रवासानंतर आपण शेवटी पोहोचलो आहोत खेडला, म्हणजे माझ्या गावाला। एक्सप्रेसची ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर आता आपण जाऊ कोकणच्या रोडची एक्सप्रेस, म्हणजेच लालपरीची राईड होईल आता। मे बी अर्धा तासाची पाऊण तासाची राईड असेल। मग आपण आपल्या गावात पदार्पण करू। हा ब्लॉग पुढे कंटिन्यू राहील। लालपरी आली की एक व्हिडिओ शूट होईल आणि नंतर मग पुढचा आपण पुढे शूट करू। बॅकग्राऊंड बघितलं असेल मित्रांनो, आपल्याला भेटलेली आहे एसटी, पण लालपरी नाही आहे, नेम आरंभस आहे।
एसटीच आहे, एसटीचाच प्रकार आहे, पण थोडं अपग्रेडेड आहे. तर आणि बघूया आता किती वेळात आपण आपल्या गावात पोहोचतोय. आणि बाय रोडचे शॉर्ट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोच आहे मी. तर वळूया आपल्या ब्लॉग कडे. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग एंड करायचा होता, एंड करायचा राहिलेला. तर आता संध्याकाळचे वाजले असतील मे बी 7, 7:15. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर. आणि तुमच्या भावाला ग्रोथ द्या.